किचन मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आलेलो आहोत कल्याणच्या मसाला मार्केटमध्ये। म्हणजे इथे परफेक्ट असा आगरी मसाला, खडा मसाला किंवा कोणताही प्रकारचा मसाला असू दे तुम्हाला परफेक्ट असा बांधून देतात। अख्खा मसाला असू दे किंवा कुटायचा मसाला असू दे कोणताही, तर ना हा कल्याणमध्ये आहेत। तर सर भरपूर लोक ठाण्यात जातात मसाला कुटायला, वाशीला जातात, लालबागला जातात, तर आपल्या कल्याणमध्ये हा जो मसाला मार्केट आहे, तर इथला मसाला मार्केट बद्दल थोडं सांगा आम्हाला थोडक्यात। विशेष यो आहे इकडचा जो मसाला आहे तो 12 महिने कलर सेम राहतो, म्हणजे कलर कमी नाही होणार। कलर कमी नाही होणार। अच्छा, दुसरी गोष्ट तुम्ही समजा दुसरी कुटुंब घेतला, पोयनाड भरून घ्या, ठाण्यावरून घ्या, हा त्याचा पण मसाला चांगला असतो, पण काय असते 2 महिना तुम्ही ठेवला त्याच्यानंतर कलर कमी होत जातो किंवा टेस्ट पण बदलते। परत ते गिराक तिकडे जे घेतात तिकडे येऊन परत सांगता शेड आम्ही तिकडनं मसाला आणलाय, बरोबर आमचा कलर थोडा फिका झाला, आता काय करू। बरोबर, परत येऊन इकडे काश्मीरी मिरची पावडर किंवा अख्खी काश्मीरी असते। बरोबर। तर दादा आम्हाला एक एक मिरच्यांबद्दल थोडी माहिती द्या ना। ही आहे कलर साठी असते। अच्छा, ही खास काश्मीरी मिरची। ओके, तर हिचा भाव काय सध्या? ही आता सध्या चालू आहे 550 ते 600 रेंज मध्ये ओरिजिनल काश्मीरी मिरची। याच्यामध्ये कमी भावाची काश्मीरी पाहिजे तर ही आहे। अच्छा, तर ही थोडी कमी, तर हिचा काय रेट चालू आहे? 400 रुपये किलो। ओके ही जी मिरची आहे ती आहे संकेश्वरी मिरची। ओके, संकेश्वरी थोडी तिखट असते हा, आणि चवीला एकदम एक नंबर असते। एक नंबर असते। ही इकडे लावून जेवढी मिरची आहे ते सर्व बेडगी मिरची हे बघा, आता या बाकीच्या सगळ्या आहेत ना या बेडग्या मिरच्या, तर ह्यांची काय प्राइस आहे? हे आहे 300 रुपये किलो, हे आहे 250 रुपये किलो, हे आहे 220 रुपये किलो। अच्छा, क्वालिटी वाईज कमी जास्त करून देणार, बरोबर। ते मी तर ह्यांचे पण काय प्रकार असतात का? हलकुंड मध्ये पण प्रकार असतात। ही आहे आता आपली राजापूर हलकुंड, राजापूर थोडी बारीक असते पण ही पण कलरला चांगली असते। अच्छा, ही आहे जी ती प्युअर शेलम हलकुंड असते, शेलम म्हणजे एकदम लांब असते हा, आणि एकदम याचा कलर पण आहे ना जे 12 महिन्यात सेम राहतो। बरोबर। मग जास्तीत जास्त मसाल्यामध्ये कुठली वापरतात तुम्ही? शेलमची हलकुंड। शेलमची हळकुंड, बरोबर। आणि ही वाली ही वाले दोन्ही मिक्स आहे, कोणाला लहान मोठी दोन्ही मिक्स पाहिजे तर मिक्स तर तशा पण देता। तर हे बघा, हळकुंड पण यांच्याकडे एकदम प्युअर आणि क्वालिटी वाईज तुम्हाला जसं पाहिजे तसं देणार ते। तर हळद म्हणजे नुसती हळद वाटायला नेतात लग्नासाठी वगैरे? लग्नासाठी पण घेऊन जातात, लग्नासाठी पण कोणी बोलतं की आम्हाला अंगाला लावायला पाहिजे तरी शेलमची हलकुंड, बरोबर। त्याच्यामधून हे जे लेकूरवाले असतात ते घेऊन जातात। हा, ही खास लग्नासाठी वापरतात का? इकडचे जे मेन आहे ना सगळे आपले आगरी लोक आहेत, जे बरोबर। आजूबाजूला जेवढे पण गाव आहेत बहुतेक त्या गावातून इकडेच येतात कल्याणमध्ये घ्यायला, म्हणजे अंगाला जी लग्नासाठी हळद असते ती घ्यायला, आणि बाकीचे जेवणासाठी वगैरे मसाल्यासाठी वगैरे सगळं मिक्स करून वापरतात। दादा आपण तर ह्या धण्यांमध्ये काय फरक आहे का? ते आपले साधे धणे आहे। अच्छा, साधे धणे म्हणजे कशा मसाल्यामध्ये पण वगैरे युज केले हा, तरी चालतो। आणि हे आहे धना पावडर बनवायला। ओके, फक्त धणा पावडर, खास धणा पावडर, इंदोरी धणे बोलतात, इंदोरी धणे। याचा कलर एकदम हिरवा होतो, म्हणजे जी फक्त गरम मसाल्यांमध्ये मसाला बनवून वेगळा ठेवतात त्याच्यासाठी। आता यो जो आहे तो आपला इकडचा प्रमाण असतो। अच्छा, मसाला जो बनवतो आपण त्याचा प्रमाण असतो, त्याच्यामध्ये 4 किलो मिरचीला 3 किलो सामान असते त्याच्या। अच्छा, तर 4 किलो मिरचीला 1 किलो सामान, अशा 3 किलो सामान, 3 किलो ओके। आणि त्याच्यामध्ये बी, धणे, हलकुंड आणि टोटल 17 प्रकारचे मसाले असतात, 17 ते 18 प्रकारचे। मग तो परफेक्ट अंदाज आहे तुम्हाला? एकदम परफेक्ट। तर हे बघा, इथे मिरच्या तोडायचं काम चालू आहे। तर बाया लोक इकडे आहेत ते सर्व त्यांचं काम एकच आहे, अख्खा दिवसात येऊन फक्त मिरची तोडायची। म्हणजे हे देठ असतात ते तोडायचे आणि मिरच्या वेगळ्या ही करायच्या। आता काश्मीरी मिरची तोडतात, तिकडे बेडगी मिरची तोडतात। अच्छा, अख्खा दिवस त्यांचं काम असतं, पुरा दिवस यांचं काम तेच आहे। म्हणजे तुम्ही याचा विचार करा की इथे केवढं गिराईक येत असणार, म्हणजे जे यांचे जुने कस्टमर्स आहेत ते। आणि हे बघा, इथे पूर्ण त्यांच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत, गरम मसाले झाले, अख्खे मसाले झाले, सगळं काही यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे। तर हे बघा, इथे रेडीमेड मसाले पण आहेत, बनवलेले पण विकतात दादा तुम्ही? बनवले पण आहे। अच्छा, तर हे बघा, इथे रेडीमेड मसाले पण आहेत, कोकणी झाले, मालवणी। तर दादा एक एक सांगा ना आम्हाला हे जरा। जे आहे आपण जो आगरी मसाला आता बनवला आहे, बरोबर, अख्खी मिरचीचा, तो आपला मसाला रेडीमेड. रेडीमेड बनवून ठेवला तर कसा किलो विकता तुम्ही? तो आम्ही इकडे विकतो 500 रुपये किलो। बरोबर। ही आहे काश्मीरी मिरची पावडर, प्युअर लाल एकदम, ही तिखट नसते ना? तिखट नसते, कलर कलर साठी। साठी। हा, ही असते पांडी मिरची पावडर। अच्छा, म्हणजे ही थोडी तिखट असते, म्हणजे कोणाला तिखट जास्त हवं असेल तर। कमी तिखट असते। हा, ही लवंगी मिरची पावडर, तर ही खूप तिखट एकदम असते, तिखटवाली। बरोबर। ही हळद पावडर शेलमची। अच्छा, हे जो आहे तो कांदा लसूण मसाला हा पण मिळतो तुमच्या इथे बनवलेलाच असतो। अच्छा, हा बघा रेडीमेड कांदा, हा कसा जातो तुमच्या इथे? 240 रुपये किलो। अच्छा, ही आहे धना पावडर, ही आहे गरम मसाला, गरम मसाला पावडर। अच्छा, प्युअर गरम मसाला ही आहे बनवलेला। आपला काळा मसाला, अच्छा, आणि यो गोडा मसाला। म्हणजे प्रत्येक प्रकारचे मसाले रेडीमेड तयार केलेले पण तुमच्याकडे अवेलेबल आहेत
खडे मसाले पण अवेलेबल आहेत आणि सर्व. तुम्ही जसा पाहिजे तसा मसाला बांधून पण देणार प्रत्येक मिरचीचा. तर समजा कोणाला 1 किलो मसाला बनवायचा आहे किंवा 10 किलो बनवायचा आहे तर तुम्ही परफेक्ट अंदाजाने बांधून द्याल. आणि इकडे येऊन फक्त गिराक सांगतात आम्हाला शेट मसाला काय भाव आहे, आम्ही बोलतो त्यांना 1200ला का 1300ला हा. 3 किलो. त्या हिशोबाने ते घेऊन जातात का 1200 वाला द्या, 1300 वाला द्या, का 1600 वाला द्या. बरोबर. मग त्यांना जसं पाहिजे तसं ते देतात. 2 किलो मिरचीला 1.5 किलो सामान असतो इकडचा माप. हा हा आणि तो एकदम परफेक्ट तुम्ही देता. एकदम perfect. आणि जर कोणाला जास्त समजा तिखट पाहिजे तर मग ते तसं. थोडी लवंगी मिरची जास्त घेतात, कोणी काय पांढरी मिरची जास्त घेतात, कोणी संकेश्वरी मिरची जास्त. बरोबर बरोबर. आणि ते कोकणी मालवणी मसाला पण देता, सगळ्या प्रकारचे मसाले बांधून देता. नाही ते वजनावर आपल्याला गरम मसाला कसा बनवायचा ना ते दाखवत आहेत. म्हणजे परफेक्ट हे जे आहेत ना ह्यांना परफेक्ट अंदाज आहे. कुठलाही आगरी मसाला झाला, मालवणी मसाला झाला, कितीही किलोचा सांगा ते परफेक्ट अंदाजाने बांधून देणार. तर आता ते मला गरम मसाला कसा बनवायचा ना ते दाखवत आहेत. तर आता हे आपल्याला नाही कळणार, हे त्यांचा परफेक्ट अंदाज असतो. हे आता आहे चक्री फुल बादियान म्हणतात. हा ही आहे लवंग, हा ही आहे काला मिरी, हा ही मसाला विलायची, हा ही आहे शहाजिरा, त्यानंतर त्रिफला, त्रिफळा, ही असते दालचिनी, हा ही असते जावंत्री, हा हे आहे रामपत्री, हा 5 किलोचं पाहिजे, हे असते सुंठ. सुंठ पण येते का गरम मसाल्यांमध्ये? कोणी मागतो सुंठ द्या, कोणी ओके. द्या. हे हिंगाचा खडा, हा ही वेलची हिरवी, हा हे नागकेश्वर, हे जायफळ. अच्छा. आणि तेच फक्त थोडं आम्ही तर हा सर किती किलोचा मसाला तुम्ही मला दाखवला? प्रमाणे अर्धा किलो बनवतो अख्खा मसाला. अख्खा मसाला अर्धा किलो. हा तर हे अर्धा किलो आणि सुगंध एवढा सुंदर येतोय ना आणि एकदम फ्रेश मसाले आहेत. तेजपत्ता असं करून टोटल आम्ही अर्धा किलो बनवून देतो गिरायला. गिराईकाला. तर अर्धा किलो मसाला कसा जातो दादा? अर्धा किलो मसाला प्युअर जो आहे तो 500 रुपये अर्धा किलो. म्हणजे प्युअरिटी आता मी सांगू शकते, तुम्ही ते टाकता तेवढा वास सुगंध एवढा सुंदर येतोय, एकदम फ्रेश मसाले. जर तुम्ही धणे मेथी हे सर्व टाकला तर ते 300 रुपये अर्धा किलो, 400. अच्छा. आणि सर जर कोणी आलं बिर्याणी मसाला द्या बनवून किंवा चिकन मसाला, ते रेडीच असतात, रेडी असतात. तर हे बघा अशा प्रकारे फ्रेश गरम मसाले झाले. धणे यांच्याकडे फ्रेश असतात, धणा पावडरसाठी धणे आहेत, हळकुंड झाले, अंगाला लावायचे हळदीची हळद झाली, तसंच मिरच्यांची एवढी सगळी व्हरायटी आणि एवढे सगळे प्रकार इथे अवेलेबल आहेत. तर या आणि यांच्या शॉपला व्हिजिट नक्की करा. गेहूं दाल, हे बघा इथे सगळं होलसेल रेटने मिळणार. जो भी है सब फेमस है और फेमस ब्रांड है. चावल में भी है, गेहूं में भी है. हा 12 महीने लगभग हे बघा सगळं होलसेल रेट मध्ये रेट में कम से कम होगा वही रेट में अपने गिराक को देते. डाळींपासून सगळं सर्व सर्व सगळं किराणा अवेलेबल आहे. आणि मेन म्हणजे मला यांचं वाटलं की आपल्या कल्याणमध्ये म्हणजे सर आता आपल्या शॉपला किती वर्ष झाली? इकडे आम्हाला झाली बहुतेक 20 वर्ष झाली. 20 वर्ष. या ठिकाणी येऊन आम्हाला 6 वर्ष झाली. 6 वर्ष. तर 6 वर्षापासून हे बघा इथे मसाले, गरम मसाले झाले, सगळ्या प्रकारची धान्य झाली, सगळ्या प्रकारच्या मिरच्या झाल्या, सगळं काही ते अवेलेबल आहे. यहाँ पे अलग अलग जाते हैं जो होटल सप्लाईज के लिए भी रहते हैं. अच्छा. ये रुचि गोल्ड वगैरह रहते हैं जो प्रॉपर बड़े बड़े होटल्स में जाते हैं. म्हणजे तेल तुमच्या इथे होलसेल किमतीमध्ये. तेल भी है पूरा 1 लीटर, 5 लीटर, 15 लीटर सब मिलेगा. ब्रांडेड में होता है फॉर्च्यून, जेमिनी वगैरह, वो भी सब यहाँ पे होलसेल भाव में मिलेगा. होलसेल में मिलेगा. टोटल 1 लीटर 5 लीटर से लगा. तर हे बघा यांचं जे आहे ना ते किराणा प्लस मसाल्याचं शॉप आहे. म्हणजे यांच्याकडे सगळ्या गोष्टी होलसेल आणि रिटेल किमतीत मिळतील. म्हणजे 5 लिटर 10 लिटर तेल झाला तोही होलसेलमध्ये मिळेल. आणि तसं त्यांच्याकडे किराण्याच्या म्हणजे डाळ झाले, तांदूळ झाले, गहू झाले, कडधान्य झाले, सगळे होलसेल रेटमध्ये मिळणार. तर ज्यांचा स्वतःचा बिझनेस वगैरे आहे ना तर अशा लोकांसाठी भरपूर उपयोगी असा शॉप आहे हा. तर या इथे किराणेवाले पण इकडे भरपूर येतात. आणि अच्छा किराणेवाले पण येतात. 100% म्हणजे किराणेवाले तुमच्याकडून घेऊन जातात. आमच्याकडून घेऊन जातात. माझे छोटे छोटे किराणावाले अच्छा तिकडनं घेऊन जातात आणि त्यांच्या गावामध्ये जाऊन विकतात. तर कोणाला स्वतःचा तुमचा स्टोर असेल किंवा स्वतःचा बिझनेस जरी सुरू करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता यांच्याकडे. सर्व आहे आपल्याकडे. तर असा हा ओव्हरऑल यांचा शॉप आहे तो तुम्ही बघू शकता.
तर सगळं काही आहे यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. लोक आता वाशीला जातात, ठाण्याला जातात, लालबागला जातात दाना म्हणजे फुकट करतो आणि गॅरंटी इथे गॅरंटी भेटू आणि- मी स्वतः येऊन मी अजून 5 गिरायक इथे आणले आणि परफेक्ट बांधून देतात. एकदम परफेक्ट. आता तुम्ही काय मसाला बनवायला आलेत, मसाला मी आधी 3 फेऱ्या घेऊन गेले होते. घेऊन गेले का आणि टिकतो का व्यवस्थित, एकदम कलर वगैरे perfect आहे. परफेक्ट असतो ना? तर काय सांगाल आपल्या गिराईकांना? आपल्या गिरायकांना असं सांगायचं होतं काही कोणा बाहेर जायच्यापेक्षा आपल्या कल्याणमध्ये या. आणि आपला इथे स्थानिक प्युअर असतो एकदम. एकदम बरोबर. इथे येता का? हो नेहमी येतो इथे. तर कसा काय इथला मसाला वगैरे? इथं मसाला एकदम छान होतो. तर तू किती वर्षापासून येता? आम्ही खूप वर्ष आमच्या इथंच आमचं गाव जीव आहे तर आम्ही इथंच येतो. म्हणजे दुसरीकडे कुठे जातच नाही. नाही. क्वालिटी वगैरे चांगली असते ना? तर आपल्या इथला शॉपचा टायमिंग वगैरे काय असतो दादा? सकाळी 7 ते लावून संध्याकाळी 7:30 पर्यंत असतो. आणि कुठल्या दिवशी शॉप बंद वगैरे असतो? बंद नसतं. एका पण दिवशी बंद नसतो. तर तू घरी कोणचा सण असला तर बंद आहे, बाकी असं बंद नसतं. तर सर इथे कोणाला यायचं असेल तर तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा. जर लोकांना लांबून लांबून यायचं असेल आणि जर तुमच्याकडून ऑर्डर पाहिजे असेल खूप प्रमाणामध्ये तर तुम्ही पोहोचवाल का? पोहोचवणार म्हणजे कल्याणच्या आजूबाजूला असेल तर पोहोचू शकतो. हा. बाकी जास्त लांब नाही. नाही पोहोचवणार. जर कोणाला पाहिजे असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा ना. 9920230285. अच्छा. आणि आपल्या इथल्या शॉपचा प्रॉपर ऍड्रेस द्या की एकदम परफेक्ट की लोक इथे. मी 10 वर्षापूर्वी येतो. अच्छा. तर हे बघा हे कस्टमर आहेत. तसं प्लीज सांगा या शॉप बद्दल. हे चांगलं आहे, ते सामान चांगलं मिळतो आणि आपल्याला इथे रेसिपी मिळते. हा. काय म्हणजे भाव कमी जास्त करतात. कमी असतो होतो. तर किती वर्षापासून येता 10 वर्ष तुम्ही? झाली. तर तुमचा काय अनुभव आहे शॉप बद्दल? मसाला कसा बनतो? मसाला चांगला होतो. कलर वगैरे फिका नाही पडत? संक्रांती मिरची नेतो आम्ही हा. आणि दुसरी आमचा तिखट मिरची त्यात थोडीशी टाकतो. अच्छा. जवळजवळ 5,000चा तरी मसाला नेतो. नेताच तुम्ही दरवर्षी? अच्छा. दरवर्षी नाही, 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये? हा, लग्नाला अच्छा. आम्हाला जास्त लागतो. बरोबर. कोणाचं लग्न असलं आणि तर मेन काय बघतात मसाला बनवताना की कलर नाही गेला पाहिजे आणि चव नाही गेली. नाही, त्याच्यामध्ये काय करायचं असतं माहितीये का? आपण मसाला बनवणार पिसला ना त्याच्यामध्ये किले टाकायचे असतात अच्छा. आणि कोलथा टाकायचा असतो. ओके. आणि हिंग टाकायचा असतो. तुम्ही 2 वर्ष वापरा. तरी मसाला जसा तसा राहतो. तसा राहतो. बरोबर बरोबर ना? बरोबर. तुम्ही असं डब्यात भरून ठेवाल ना तर मसाला पिका होतो. फिका होतो. बरोबर. शिवसेना शाखा आहे. अच्छा. शिवसेना शाखा आहे. शाखेच्या बाजूला लागून तीर्था ट्रेडिंग कंपनी, हा. शॉप नंबर 3-4, पार नाका, कल्याण वेस्ट. कल्याण वेस्ट मेन कल्याण बाजारपेठ मध्ये. बाजारपेठ कल्याण. आणि त्या आजूबाजूला कोणी विचारलं तरी सांगतील कल्याण पार नाका बोलले तर एकदम फेमस. आणि शिवसेना शाखा एकच आहे. एकच आहे इथे. तुमच्या युट्यूबला येते ना. हो हो. कशी